इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आज दुपारी 1च्या सुमारास वॉर्ड क्रमांक 44 मध्ये बालरुग्ण वॉर्डात असणाऱ्या स्वच्छतागृहाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। आगीमुळे रुग्णालयात गोंधळ उडाला होता। यावेळी बालरुग्णांना तात्काळ दुसऱ्या वॉर्डात हलवण्यात आलं। सुरक्षा रक्षक शुभम पाटील यांनी प्रसंगावधान राखत ही आग विझवली। घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल आवाडे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली। यावेळी संपूर्ण रुग्णालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना त्यांनी दिली। ही आग जी लागली आहे ते आपल्या पावसामुळे जे काही आपलं आयजीएम हॉस्पिटलचं जुनी इमारत असल्यामुळं तिथं वरचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचं लिकेजेस किंवा तिथं आपले गळती आहे ती गळती काढणं गरजेचं आहे। त्या गळती काढायचं काम मी आत्ताच PWDचे अधिकारी यांच्याशी बोललो आहे, अन्य तोंडे साहेब आपल्या CS साहेबांशी बोललो आहे, माननीय पालकमंत्री साहेबांशीही मी आपले पालकमंत्री आंबेडकर साहेबांशीही मी या ठिकाणी बोलून घेणार आहे। त्याच्या बाबतीत स्ट्रक्चर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट आणि त्याचबरोबर असणारं फायर ऑडिट हे तिन्ही या ठिकाणी करून घ्यायची व्यवस्था आपल्याला शासनाच्या माध्यमातून। यावेळी रुग्णालयातील रुग्णांचीही आमदार राहुल आवाडे यांनी विचारपूस केली।